सांगण्याची ही वेळ आहे आणि सगळं आपल्याला माहिती आहे. आपल्या सत्संगामध्ये जे लोक आहेत, भाविक भक्तजन आहेत, त्यांना माहिती आहे. पण ज्यांना माहिती नाही त्यांना तरी आपण प्रत्येकाने काही ना काही सांगावं आणि 20 तारखेला मतदानाला जावं. हिंदूंचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी ही आता काळाची गरज आहे. आता बघा, सुरुवात अशी झाली आहे की कर्ण कितीही चांगला असला, अशी एक पोस्ट टाकली बरं, अगदी साधी, की ज्यातून आपल्यासारखे चांगले विचार करतील की कर्ण कितीही चांगला असला, कितीही उदार असला, कितीही सद्गुण त्याच्यामध्ये असले, तरी त्याला जर विजय मिळाला तर त्याच्या विजयाचा फायदा दुर्योधनाला जाणार आहे. म्हणून आता निवडणुकीमध्ये एवढाच फक्त शब्द वापरला की निवडणुकीमध्ये उमेदवार न बघता पक्षाच्या विचारधारेला, पक्षाला सुद्धा म्हटलं नाही, पक्षाच्या विचारधारेला पाहून मतदान करा, असं एक साधं आवाहन केलं आहे. आणि ही अति सगळीकडे फिरणारी पोस्ट आहे. पण लागलीच जे आता बघा आपल्यासारखे साधे आपल्या स्वतःच्या पेजवर बोलणाऱ्या लोकांना जर असं म्हणतात, तर त्यांनी एकाने मला उत्तर दिलं आणि त्यामुळे मी खरं आजचा विषय ठरवला बोलायचा. म्हणजे आपल्याला तळपायाची आग मस्तकाला कशी जाते, तर संत मार्गात राजकारण विषय नको मॅडम, संत मार्गामध्ये राजकारण विषय नको मॅडम, सर्व विषयांचा त्याग संतांनी सांगितला आहे. अरे वा, सर्व विषयांचा त्याग संतांनी सांगितला आहे. अगदी खरं आहे ना, मनापासून त्याग करायचा आहे, पण कर्म नको कोणी म्हटलं आहे, कर्म करायचं आहे असं म्हटलं आहे. त्यावर मी त्यांना उत्तर दिलं आहे की मी समर्थ भक्त आहेच, त्याबद्दल वादच नाही, निसंशय त्यांनी मला मानो किंवा न मानो, मी समर्थांना मानते. आणि समर्थ हे उत्तम राजकारणी आहेत, समर्थ हे उत्तम राजकारणी आहे. आणि हिंदू जनजागृतीचं काम करणारे जे आपले शिवबा आहेत, त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे, असे आमचे संत आहेत. मग कोण म्हणतं राजकारणात पडू नये? मग आता लागलीच दुसरा मुद्दा पडतो, कारण त्यांना ही गोष्ट आपल्या लोकांना सहन होत नाही, हेच तर चुकतं आहे. त्यांना असा मुद्दा, असं राजकारणात बोलणारे तुमचे समर्थ आहेत का? राजकारणावर तुमचे समर्थ जर बोलत असतील तर त्यांचं संतत्वच आम्हाला मान्य नाही. बाकी सगळ्यांना आम्ही मानतो, तुकारामांना मानतो, ज्ञानेश्वरांना मानतो, मानायलाच पाहिजे, त्यांचे सद्विचार वेगळे, पण यांची परखड मतं मानून घ्यायला सुद्धा मोठं मन लागतं. आणि हे असं मन हिंदूंचं नाही आहे. हिंदूंचं अशा प्रकारचं जोपर्यंत मन होणार नाही मोठं, किंवा त्यांना सत्सद विवेक बुद्धी जोपर्यंत जागृत होणार नाही, तोपर्यंत सर्व धर्म समभाव म्हणत आपलं नुकसान होणार आहे हे निश्चित. आता माझ्यासारख्या छोट्याशा पोस्टवर असं बोलल्यानंतर मला त्रास होत असेल तर समर्थांना किती त्रास झाला असेल याचा विचार करायचा. समर्थ सत्यवादी होते, रामाचे भक्त होते, राम म्हणजे धर्म. आता पुढे पुढे त्यांच्यामध्ये कसा बदल झाला आहे, ते किती सत्य बोलले हे फक्त मला सांगायचं आहे. समर्थ आणि राजकारण हा विषय काही नवीन नाही. मग समर्थ आणि राजकारण विषय नवीन नसल्यामुळेच हे लोक समर्थांना वाळीत टाकतात बरं. जसं ज्ञानेश्वरांना टाकलं गेलं तसं समर्थांना हे वाळीत टाकतात आणि समर्थांच्या नावाने जे काही होईल ते चुकीचं आहे म्हणतात. पण ज्या समर्थांनी शिवबांना मार्गदर्शन केलं आहे, शिवबांनी ज्यांना गुरु मानलं आहे, अशा माणसाला आपण नाही म्हणणं, आपण नाकारणं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी नाही का? मग याच्यावर नकारात्मक बोलण्याचा माझा प्रश्न नाही. जसं मला म्हणतात ना, संत आहे ना तुम्ही, तर संतांनी फक्त देवाचा विचार करावा, करतेच आहे. कोण म्हणते की देवाचा विचार करत नाही? पण अंतरस्थ हृदयस्थ परमात्मा आपल्याला काय म्हणतोय, विवेकाने द्यायचं, अंधपणाने काही करायचं नाही, असं आमच्या समर्थांनी शिकवलं आहे. पण हे लोक समर्थांना न मानत असल्यामुळे समर्थांचे विचार पण सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजे ना. समर्थांना वाळीत टाकण्याआधी एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो, एखादी गोष्ट जेव्हा आपण निर्णय घेतो, शहाणी लोक ज्यांना थोडंसं तरी बुद्धी असते, नाही तर हा कलियुगातला हे एवढं माजलंच नसतं, त्यांनी त्याचा अभ्यास केला असता. आधी अभ्यास करायचा, ते काय म्हणतात ते ऐकायचं, आणि ते जे म्हणतात ते जर पटलं नाही तर मग त्यावरती वादंग माजवायला लोकशाही अगदी नाही म्हणत नाही. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण विनाकारण बोलल्यानंतर कसं चालणार आहे? या सगळ्या गोष्टी चालणार नाही. आणि मुख्य गोष्ट म्हणजे समर्थांची पहिली ओवी आहे बरं, पहिली म्हणजे राजकारणाच्या संदर्भातली पहिली. तसं तर दासबोध पडला आहे, आत्माराम आहे, मनाचे श्लोक आहेत. त्या ठिकाणी मुख्य हरिकथा निरूपण अर्थात संत आहे, मग मानायला पाहिजे. या ठिकाणी पहिल्या ओवीतच आपण म्हणलं पाहिजे की संत आहे. ते म्हणतात संतच नाहीत, ते
जर तुम्ही राजकारणात पडत असाल तर तुम्ही संत नाही. मी जर राजकारणावर बोलली तर मी संत नाही. मी त्यांना म्हटलं मी संत म्हणवतच नाही आहे स्वतःला. चांगले विचार अंगी बांधणारे जे आमचे समर्थ आहेत त्यांचे विचार आम्हाला फक्त टाकायचे आहेत. नाही सहन होत. मुख्य हरिकथा निरूपणं, दुसरे ते राजकारण, ताबडतोब समर्थांनी राजकारण म्हटलंय. तिसरे ते सावधपण, सर्व विषयी, फक्त राजकारणाविषयी नाही, सगळ्या विषयांमध्ये सावध असणं पाहिजे. प्रत्येकाने सावधानता बाळगली पाहिजे. जे दिसलं त्याला मानायचं नाही, विनाकारण मानायचं नाही. आता तात्विक दृष्टीने मुद्दा खोडायला समर्थ नाही म्हणत नाहीत, कारण त्यांच्यासारखा बुद्धिवान नाही. हनुमंताचा अवतार आहेत ते. पण त्यांच्यासमोर अभ्यास करून जाणारे किती लोक आहेत. अभ्यास करून त्यांच्या मतांना खोडून काढा, काही प्रश्न नाही. मग समर्थांवर मला बोलायचं कारण नाही, राजकारणावर बोलायचं आहे. आता सध्या राजकारणावर बोलायचं आहे. आणि राजकारण समर्थांचं कसं होतं, जे आजकालच्या काळाला कसं लागू आहे, हे जेव्हा मला अचानक त्या व्यक्तीच्या बोलण्याने जाणवलं ना, त्यामुळे आजचा विषय घेतला. आता उद्याला आपल्याला मतदान करायचं आहे, सगळ्या लोकांना हाणून पाडायचं आहे. समर्थ सच्चे आहेत. आता बघा, समर्थांचं आराध्य दैवत काय आहे? श्रीराम. श्रीराम त्यांचं आराध्य दैवत आहे. त्यांचा जीव की प्राण राम आहे. राम म्हणजे धर्म आहे. धर्माप्रमाणे आचरण करा असं समर्थ सांगतात. मग हे काही चूक आहे? अजिबात चूक नाही. धर्माप्रमाणे ज्यांना वागायचं नाही, ज्याचा विपर्यास करायचा आहे, त्यांना राम नको आहे. काल एक पोस्ट वाचली की ज्या ठिकाणी काही दिवसात पटापट हिंदूंना संपवा आणि रामापासून मुक्ती मिळवा असं बोलणारे लोक जर वाढले तर आपल्याला चालणार आहे का? मग त्यासाठी समर्थांचा आधार घेत असताना प्रत्येक समर्थांची वचनं सांगायचे. नुसती पूजा धर्म असं न करता त्यांनी राजकारण हाती घेतलं. आणि राजकारण हाती घेतलं म्हणजे सत्सद विवेकांनी घेतलं आहे. त्यांची उदाहरणं जर आपण बघितली ना तर थक्क होतो माणूस, की त्या काळात सुद्धा त्यांनी कलियुगाचं वर्णन करून ठेवलं आहे. आता प्रभू रामचंद्र माझे आराध्य दैवत आहे असं म्हणतात. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं जेव्हा ते प्रभूचं नाव काढतात तेव्हा. पण त्याचवेळी त्यांचा विवेक जागृत होतो. आणि विवेक जागृत झाल्यानंतर ते म्हणतात, प्रभू रामचंद्र माझे आराध्य दैवत आहेत, पण श्रीकृष्ण हे माझे गुरु आहेत म्हणतात. मनातल्या मनात मी कुणाला गुरु मानलं आहे? श्रीकृष्णांना. कारण श्रीकृष्ण जसं त्यांनी सांगितलं तसं मला वागायचं आहे, अशी सत्सद विवेक बुद्धी त्यांची जागृत होती. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांना वंदन करून श्रीकृष्णांचे नियम त्यांनी पाळले. काय चुकलं आहे? रामकृष्ण हरी म्हणत असताना राम आणि कृष्ण रामाप्रमाणे वागणं आणि कृष्णाचे सगळे नियम पाळणं हा सत्यधर्म नाही का? मग हे सत्यधर्म का नको आहे कोणाला? आपल्या कोणालाही बोलायचं नाही. आपण जे सगळेजण ऐकतोय, जोपर्यंत हे माझं बोलणं जाणार आहे ते कोणालाही हे लागू नाही, ह्याबद्दल आनंद आहे. त्यामुळेच आपण आनंदाने बोलू शकतो, नाहीतर निर्विघ्न पार पडणंसुद्धा शक्य नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ते म्हणतात, मी श्रीकृष्णाला माझे गुरु मानलं आहे मनातल्या मनात. आणि दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट आहे, समर्थांचं जे आराध्य दैवत आहे राम आणि जे गुरु आहेत श्रीकृष्ण, ते दोन्ही राजघराण्यातले आहेत. दोन्हीही राजघराण्यातले आहेत ना ते लोक दोघंही. राजा राम आहे, श्रीकृष्ण राजा आहे. मग दोन्ही राजांना राजकारण नाही का करावं लागणार? कोणत्या पद्धतींनी रामाने केला हा प्रश्न निराळा आहे. प्रत्येकाचे नैतिक मुद्दे वेगळे आहेत. पण घराण्यातली ही दोन अवतार असल्यामुळे समर्थांनी राजकारण करणं चुकीचं नाही. कारण समर्थांनी त्यांच्या चरित्रातूनच आपल्याला स्वतःला शिकवण करून घेतली आणि तसं इतरांना देण्याचा प्रयत्न केला. मी समर्थांवर बोलत नाही, समर्थांच्या आता सध्याच्या राजकारणावर बोलायचं असल्यामुळे समर्थांचा आधार घ्यावा लागतो. कारण आपल्या स्वतःच्या शब्दांना तेवढी किंमत नसते जेवढी समर्थांनाच जिथे शब्दांना किंमत नाही तिथे आपल्यासारख्यांच्या शब्दाला काय किंमत हे लोक देणार आहेत. त्यामुळे प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे दोन्हीसुद्धा राजकारणी होते. पण रामांनी राजकारण वेगळं केलं, कृष्णांनी वेगळं केलं आणि तेच त्यांचे आराध्य दैवत आहे समर्थांचे. मग समर्थ सोडून कोणीही राजकारणात भाग घेतला नाही. आता हा एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे. समर्थ जरा वेगळ्या विचारांचे होते, कारण त्यांनी श्रीकृष्णांना अंगीकारलं होतं. आता तसं म्हटलं ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा श्रीकृष्णच त्यांचं आराध्य दैवत आहे. पण माऊलींचा स्वभाव माऊली संत म्हणजे त्यांनी धार्मिक वृत्तीकडे लोकांना वळवलं आहे आणि आत्मकल्याणाचा मार्ग दिला आहे. समर्थांनी सगळ्यांनी आत्मकल्याणाचा मार्ग दिला आहे. संत म्हणजे आत्मकल्याण. म्हणून लोक बोलतात की तुम्ही संत आहात ना, मग फक्त आत्मकल्याणावर आणि धर्मावर बोला, बाकी राजकारणावर बोलायचा तुम्हाला हक्क नाही. असं म्हटल्याबरोबर समर्थांना वाईट वाटणं साहजिक आहे. समर्थांच्या समोर जर एवढी बंडाळी माजलेली आहे तर कोणता सद्गुरू शांत राहू शकेल? गेले होते शिवबा तुकारामांकडे सुद्धा, कारण तुकारामाचे अभंग आहेत. तुकारामांनी त्यांना अतिशय आशीर्वादसुद्धा दिले, पण म्हणाले शिवबा राजे मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही, कारण माझा मुळात पिंडच धार्मिक आहे हो.
माझा पिंड धार्मिक असल्यामुळे असा एक छान दुसरा तयार होत आहे जो योगी आहे. त्या योग्याकडे तुम्ही जा म्हणाले. भक्ती शक्तीचा हा जो संगम पुण्यामध्ये आपण बघतो, त्या ठिकाणी नमस्कार केला आहे शिवबांनी आणि गेले आहे कोणाकडे? कोणाच्या आज्ञेने गेले आहेत? तुकारामाच्या आज्ञेने. हे कोण कसं स्पष्ट करून सांगत नाही हो. कोणी कोणाला या गोष्टी स्पष्ट करून सांगत नाही. आपल्याला वाटेल तसं बोलतात. बुद्धी नसणाऱ्या लोकांनी कोणताही वाद घालू नये असं म्हणून अशा लोकांना समर्थ मूर्ख म्हणतात. त्यांना किती मानसिक त्रास झाला असेल. समर्थ सोडून कोणी राजकारणात पडलाच नाही. याचं कारण सगळे धार्मिक वृत्तीचे आत्मकल्याणाच्या मार्गाने गेलेले लोक होते असल्यामुळे तो त्यांचा पिंड नव्हता. मग म्हणून संत मालिकेतूनच रामदासांना वगळलं आहे. का वगळलं? का ते राजकारणावर बोलतात. ते राजकारणावर बोलत नाही, आत्मकल्याणावर बोलतात. आत्माराम काय राजकारण करणाऱ्यांचा ग्रंथ आहे? मनाचे श्लोक काय राजकारण करणाऱ्याचा ग्रंथ आहे? जो मनाचे श्लोक वाचून तयार होईल तो उत्तम राजकारण करेल असं त्यांचं म्हणणं आहे. समर्थांचं म्हणणं असं आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मला तर अजिबात सहन होणार नाही त्या गोष्टी. जो सर्वोत्तमाचा दास कोण आहे? जो अतिशय उत्तम प्रकारे विवेकाने तो आयुष्य घालवेल. म्हणून त्यांना संत मालिकेतून वगळलं. म्हणजे साध्या पोस्टवरून जर लोकांना इतकं वाईट वाटतं, प्रत्यक्ष समर्थांना किती त्रास झाला असेल त्या गोष्टीशी त्यांचा काहीही संबंध नाही. आपण आता कसं गढूळ राजकारण आहे, जुन्या काळपासून कसं गढूळ राजकारण आहे त्याबद्दल बोलतो आहे. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत की करी वृत्ती जो संत तो संत जाणा. जो अशा वृत्तीने वागतो तो संत आहे. म्हणजे त्यांनी तुकाराम महाराजांनाही संत, सगळे संत धार्मिक प्रवृत्तीचे संत आहेत. त्यांना समाज घडवायचा आहे, त्यांना हिंदुत्व पुढे आणायचं आहे. मग तो गुण का लक्षात घ्यायचा नाही? करी वृत्ती तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. तो दुराशा नाही आहे, तो दैन्यवाणा तर अजिबातच नाही. मनाच्या श्लोकापासून माणसाची तयारी करता येते की तो दैन्यवाणा नाही आहे. त्याला स्वतःचा अधिकार कळला पाहिजे. आणि अधिकार केव्हा कळेल? जेव्हा त्याला स्वतःची बुद्धी असेल. त्याची बुद्धी केव्हा असेल? तेव्हा तो चांगल्या ठिकाणी शरण जात असेल. तो संतांना शरण गेला पाहिजे. जे संतांना तो शरण गेला, कोणताही संत त्यांना हे शिकवणार आहे. मी फक्त वेगळं काय सांगितलं की मला राजकारण करायचं आहे, मला वेगळं काहीतरी आयुष्य जगायचं आहे, मला राजांना तयार करायचं आहे, मला स्वराज्य स्थापन करायचं आहे. आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवबांसारखा भक्त जर त्यांना मिळाला तर सोन्याहून पिवळं अशा प्रकारचं स्वराज्य त्यांना निर्माण करायचं असल्यामुळे संतत्व त्यांनी थोडं बाजूला ठेवलं. आपण जेव्हा दासबोध जेव्हा वाचतो त्या दासबोधामध्ये आत्म्यालाच त्यांनी सतत बोललेलं आहे. इतरांना ते कोणत्याही प्रकारचं दूषणसुद्धा देत नाही, कुणाबद्दल बोलतसुद्धा नाहीत हो संत आपले समर्थ. तरीसुद्धा समर्थांना वाईट टाकणं कितपत योग्य आहे? आता सतीबाई शहापूरकरांचं जर उदाहरण त्यांच्या शिष्येचं सांगितलं तर हे उदाहरण संतत्वासाठी सांगते आणि मग राजकारणावर येऊ. कोण म्हणतं समर्थ संत नाहीत? त्या सतीबाईंचं कल्याण करायचं त्यांनी मनांना ठरवलं होतं. त्यांना आधीच कळलं होतं की ह्या बाईला आपल्याला वळवायचं आहे. ती आपली आहे, कशीही वागत असली आता तरीसुद्धा ती माझी आहे. हे संतत्व नाही का? मग या संतत्वाद्वारे जय जय रघुवीर समर्थ भिक्षाम देही म्हणत त्या बाईकडे आले. आता त्या सतीबाईकडे जेव्हा आले तेव्हा सतीबाई अतिशय दुःखात, अतिशय वेदनेत, जुन्या काळामध्ये घरातल्यांचा त्रास, अतिशय वेदनेत असल्यामुळे सारवत होत्या. घर सारवत असलेल्या असताना समोर जय जय रघुवीर समर्थ म्हणणारा हा योगी आला. पण योगी न मानता त्यांनी सरळ हातातलं पोतेरं त्यांच्या अंगावर फेकलं. मग त्यांच्या अंगावर फेकल्यानंतर त्यांना राग यायला पाहिजे होता. जर ते संत नसते तर त्यांना राग यायला पाहिजे होता. उलट त्या ठिकाणी म्हणाले, माई तुझं कल्याण हो, आणि घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी ते वस्त्र जसं धुतलं, वस्त्र म्हणताच येणार नाही, ते पोतेरं जसं त्यांनी धुतलं, जसं जसं पाणी टाकत गेले, जसं जसं घासत गेले, तशी तशी सतीबाईंची वृत्ती पालटली आणि त्यांना खूप वाईट वाटलं. इतका चांगला योगी समर्थ आपल्या घरी आले आणि आपण त्यांना डावललं. ही अंतःकरण शुद्धी त्यांची झाली. कोण करू शकतं अंतःकरण शुद्धी? प्रत्यक्ष भगवंत समोर असून सुद्धा प्रत्यक्ष कृष्णाला 18 दिवस त्यांना बोलावं लागलं. या ठिकाणी तर त्यांनी कल्याण हो शब्द म्हटला आणि निघून गेले. निघून गेल्यानंतर त्या बाईच्या म्हणजे संत भगवंतापर्यंत पोचण्याचं काम करतात, मग त्यांना संत कसं म्हणणार नाही? ते संत आहेत. मग या सतीबाई शहापूरकरांना अतिशय आनंद झाला आणि त्यांचं कल्याण केलं आहे समर्थांनी. पुढे त्यांना शिष्य झाले ते. मग या ठिकाणी आपण त्यांना संत म्हणायला नको? संतत्व नसतं अशी किती उदाहरणं आहेत त्यांचे की ज्यातून त्यांनी लोकांचं कल्याण केलं, आत्मकल्याण केलं. कशाला?
आपला दासबोध ग्रंथ मनाचे श्लोक आणि आत्माराम त्याकरताच लिहिला आहे. त्या ठिकाणी फक्त एक राजकारणाचा समाज घेतला आहे. पूर्ण समाज तर आपल्यासाठीच लिहिला आहे. प्रत्येक व्यक्ती, घरातली जर एक व्यक्ती सुधारणा झाली, प्रत्येक एक व्यक्ती जर विवेकाने वागायला लागली तर पुढची पिढी सुसंस्कारित होईल, असं त्या दासबोधात लिहिलं आहे. आणि अशांना तुम्ही वाईट टाकणं, अशांना तुम्ही वाईट म्हणणं, अरे ज्यांनी राजाला तयार केलं आहे त्यांनासुद्धा. आता ते भगवान श्रीकृष्णाचे गुरु आहेत. आता दशक 11 आणि समास 5 हा प्रत्येकाने दासबोध वाचलेला आहे. तो राजकारण निरूपण आहे. आतापर्यंत समर्थांबद्दल का बोलले? कारण समर्थ हे संत आहेत. याच्यावरती कितीतरी उदाहरणं आपण संतत्वाचे देऊ शकतो, कारण मूळ पिंड त्यांचा संतत्वच आहे. पण त्यांनी एक नवीन मुद्दा हाताशी घेतला, जो आता काळाची गरज आहे. आता उलट ज्या काळात आपण राहतोय त्या काळामध्ये समर्थांचेच विचार पटायला पाहिजे. मग त्या ठिकाणी 11वा जो दशक आहे त्यातला 5वा समास आहे, 18वा दशक आहे, 6वा समास आहे, 19वा दशक आहे, तो 9वा जो आपण वाचून काढला आहे, त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे समासांवरती. पण या ठिकाणी त्यांनी चातुर्य लक्षण आणि राजकारण निरूपण सांगितलं आहे. आणि व्यवहार चतुर कसं असावं माणसांनी ते सांगितलं आहे. रामाची पूजा करत बसा असं त्यांनी अजिबात म्हटलेलं नाही आहे. ज्यासाठी ब्राह्मण आणि असा द्वेष करत करत लोकांनी त्यांना पुढे नेलं आहे किंवा वाईट टाकलं आहे असं त्यांचं काहीही म्हणणं नसूनसुद्धा किती वाईट वाटेल. एखाद्या पोस्टवर जर आपल्याला एका छोट्याशा व्यक्तीला छोट्याशा गोष्टींनी किती त्रास होतो, तर ज्यांनी सगळं आयुष्य घालवलं आपल्यासाठी त्या माणसाला काय वाटत असेल. पण त्यांना काही वाटत नाही, कारण ते संत आहेत. मग संतत्वाची ही दुसरी प्रचिती दिली. आता महाराष्ट्र धर्म स्थापन करायचं आहे. आता महाराष्ट्र धर्मावर आता सध्या महाराष्ट्राचीच चर्चा चालली आहे. जो काही गोंधळ चालला आहे तो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चालला आहे. सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राकडे वेधून घेतलं आहे या अशा गोंधळांनी, द्विधा मनस्थितीनी. आतमधले जे काही चालले आहेत ना त्या सगळ्या गोष्टींनी त्यांना यवनांचा त्रास होता. त्यांना त्या काळच्याबद्दल बोलते म्हणजे त्याची तुलना आपोआप आपल्याशी सुद्धा होऊ शकते. यवनांचा त्रास होता. कोण होते यवन? आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बिरदशाह हे सगळे यवन समोर छत्रपतींच्या पुढे उभे आहे. मग इतके यवनांचा निपात करायचं आहे आणि एवढं करून हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे. आता याचा अर्थ पुन्हा लोक काढतील की हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे म्हणजे मग आम्ही त्यांना वाईट टाकणारच. कारण काय मग म्हणतात, मी म्हणते समर्थ इस्लाम द्वेष्टे नव्हते. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात कोणीही घेत नाही, कितीही तळमळून सांगा. ते म्हणतात त्यांची वृत्ती जी आहे ना ती भयंकर घातक आहे. त्यांचा जर राजा झाला तर आपल्याला डांबून टाकतो. जसं इराणचं उदाहरण मी काल सांगितलं. इराणच्या उदाहरणामध्ये कसं झालं, 5% मुसलमान गेले आणि 95% पारशी असतानासुद्धा हळूहळू त्यांनी स्वतःचं पूर्ण राष्ट्र केलं आणि ते पळून आपल्याकडे गुजरात आणि मुंबईमध्ये येऊन राहिले, हाकलून दिलं. असे हे राजे आहेत. म्हणजे सत्पात्री दान पाहिजे. दान कसं पाहिजे? सत्पात्री पाहिजे. आता ह्या लोकांना द्वेष्टा का झाले मग ते? कारण ते काय करतात, स्वतः तर राहतात आणि दाबून टाकतात दुसऱ्यांचा धर्म आणि आमचा धर्म खरा म्हणतात. आणि उलट हिंदूंचा जर राजा झाला तर हिंदूंचा राजा जर शिवाजी पुढे झाला आहे तो कसा होता हे आपल्याला पुढे सांगायचंच आहे. तर इस्लाम द्वेष्टे नव्हते, पण त्यांचा जर राजा झाला तर आम्हाला काय परिस्थिती करून ठेवतो याची दूरदृष्टी समर्थांना होती. त्यामुळे ते म्हणतात की हे राजे व्हायला नको, बहुसंख्य व्हायला नको, एवढाच माझा मुद्दा आहे. ते वाईट आहे असं त्यांनी कधीही म्हटलेलं नाही. त्यांना वाईट आहे असं म्हटलं नाही. आम्हाला महत्त्व द्या, हिंदूंना महत्त्व द्या. कारण जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हिंदू कसा आहे? सर्वसमावेशक आहे, कोणावर अन्याय करणार नाही, म्हणून आमचा राजा व्हावा. तुम्ही जर झाले तर आम्हाला त्रासच देणार हो. आमचं हिंदुत्व नष्ट व्हायला लागलं. आम्ही हिंदू असून आमचं हिंदुत्व जर नष्ट होत असेल तर ते समर्थांना मान्य नाही. आणि अशा समर्थांना अतिशय उत्तम शिष्य लाभला, तो म्हणजे आपले शिवाजी महाराज. मग त्यावेळी त्यांची जी लकाकी आहे दोघांची ती अवर्णनीय अशी आहे. मग त्या ठिकाणी इस्लाम द्वेष्टे नव्हते, पण मुसलमान जर राज्यकर्ते झाले तर धर्म लादतात दुसऱ्यांवर, जे आम्हाला मान्य नाही. आता सध्या काय घडतं आहे की ज्या ठिकाणी आम्हाला काय मान्य नाही, एखादा उमेदवार एखादा पक्ष पटत नसेल, पण त्या ठिकाणी आपण सांगायला पाहिजे आम्हाला कोणत्या प्रकारचं राज्य पाहिजे. आम्हाला हिंदूंचं राज्य पाहिजे, जसं समर्थांना अपेक्षित आहे तसं राज्य पाहिजे. अयोध्येमधली राम मंदिराची अवस्था जेव्हा समर्थांनी पाहिली असेल, तुम्ही कल्पना करा. आपण कल्पना करू शकतो की राम हे आराध्य दैवत आहे. राम हे आराध्य दैवत असतानासुद्धा त्यांच्या ठिकाणी त्यांचं राम मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद झाली आहे. मग याचा राग नको यायला? मग सध्याच्या परिस्थितीत जे काही घडतं, मग आम्हाला राजकारणी म्हणता, आम्हाला संत नाही म्हणता.
संतत्व नाही आहे, आमच्या हिंदुत्वावरती तुम्ही आघात करताय. आणि तरीसुद्धा आम्ही संतत्वाने वागायचं, हातावर हात मारायचे आणि सगळं सहन करायचं आणि एक दिवस हिंदू संपून जायचा, अशी तुमची अपेक्षा आहे का? म्हणजे जेणेकरून आम्ही बोललोच, आम्ही मूर्ख नाही, आम्ही समर्थांचे दास आहोत. असं असताना हिंदुत्व आमच्या नसानसात भिनलेलं आहे. ते का इतरांच्या पुढे जायचं आहे? का इतरांपुढे नतमस्तक व्हायचं आहे? कारण तो दुसरा जो आहे ना, तो नतमस्तक व्हायला लावतो. आणि एवढी त्यांची पात्रता नसताना हिंदुत्वानी का नतमस्तक व्हायचं? ही अवस्था आता सध्या राजकारणाची झाली आहे. त्या ठिकाणी दिसायला यवन दिसत होते, हे 4 प्रकारचे यवन. त्यांनी 3000 मंदिरं पाडली. त्यांनी 3000 मंदिरं पाडली आहेत त्यावेळी आणि मशिदी बांधल्या आहेत. नुसती पाडली नाही, मशिदी का दुसऱ्यांच्या धर्माला त्रास द्यायचा? म्हणजे असा साधा जरी विचार केला आणि त्यावर जर समर्थ चिडले तर आपण त्यांना राजकारणी म्हणून संतांच्या मालिकेतून काढून टाकायचं? हा कोणता न्याय आहे? त्यांचे बाकीचं वाङ्मय बघितलं आहे का कोणी? अजिबात नाही. सध्याची परिस्थिती बघितल्यानंतर कोणीही असं म्हणणार नाही की समर्थ चुकले, समर्थ द्वेष्टे होत, अजिबात म्हणणार नाही. सर्व धर्माचं प्रेम असूनही हिंदू सगळीकडे गुण्यागोविंदांनी राहतात, सर्व धर्मप्रेम दाखवतात. आता त्याचा अनुभव आपल्याला आला. त्या काळी समर्थ म्हणतायत की मी प्रत्येक मुसलमानांना, राजांना सांगीन मी, कारण राजा माझा शिष्य आहे, त्याला सांगीन प्रत्येकाला सारखा मान दे बरं, राज्यामध्ये सगळ्यांना सारखा मान दे हे मी सांगणार आहे. पण आताच्या काळामध्ये सगळ्यांना सारखा मान द्यायला प्रयत्न केला तर काय घडलं? समर्थांची दूरदृष्टी कळली असेल आता. त्यामुळे समर्थवर बोलावं लागतं आहे. समर्थांचं राजकारण सध्याच्या परिस्थितीत किती आवश्यक आहे. गुण्यागोविंदाने आम्ही राहतो, आम्ही इतरांना मान देतो आणि तुमचाही मान कमी करत नाही. फक्त तुमच्या मताने आम्ही वागणार नाही, कारण राज्य हिंदूंचं आहे आणि हिंदुत्वाला परंपरा आहे, हिंदुत्व सनातन आहे. तुमच्या पुढे आम्ही नतमस्तक होण्याचं 1% कारण नाही. किती दुष्ट लोक आहेत ते, किती वाईट लोक आहेत आणि वाईट लोकांसोबत हिंदूंनी नतमस्तक व्हायचं आहे असं समर्थांना वाटलं तर ते चुकीचं आहे, अजिबात चुकीचं नाही. दशक 11वा जो आहे, तो 5वा, तो राजकारण आहे. पहिल्यांदा त्यांच्या काळी पूर्वापार साधू संतांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणताही राजा नसायचा. साधूंना राजाश्रय होता, धर्माला राजाश्रय होता. धर्म म्हणजे राजाश्रय, राजाश्रयामध्ये धर्म असलाच पाहिजे. त्यांचे सद्गुरू असायचे. मग ते काय संत नव्हते? मग ते संत आणि त्यांना राजकारणाचा सुद्धा सल्ला द्यायचे. कोणताही राजा तसा नसायचा साधूच्या शिवाय. कोणत्याही ऋषींचा, गुरूंचा सल्ला घेतल्याशिवाय तो घराच्या बाहेर पडत नसे. चक्रवर्ती राजा जरी असला तरी जर सद्गुरू जर आले तर तो उठून उभा राहत असे. हा धर्म आहे, त्यामुळे तो धर्म टिकत होता. आता कुणीही कुणाला जर मानत नसेल तर समर्थांचे विचार पुढे जाणं आवश्यक आहे. साधू संतांचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्यांचा पाठिंबा असेल तरच एखादं कार्य करायचं, हा नियम होता. मग त्या काळी हा नियम ऐकल्यामुळे कितीतरी यवनांवर वचक होता. हिंदूंना आराम होता, कल्याण होत होता. परकी राजकीय सत्ता असहिष्णू आहे, क्रूर आहे, अडाणी आहे. मी आत्ताच बोलली त्याप्रमाणे अतिशय क्रूर आहेत, न शिकलेले आहेत. शिकलेले असते किंवा स्वार्थी नसते तर ह्या सगळ्यांचा विचार नसता का केला? स्वार्थ मनामध्ये बरबटले. मला नकारात्मक बोलायला आवडत नाही, मूळ खरंच संतत्व मनात आहे, समर्थांसारखेच विचार आहेत. पण राजकारण इतकं गढूळ झालं आहे की प्रत्येकाने उठायचं आणि मतदान करायचं. का? कारण ते अतिशय असहिष्णू आहेत, ते आपल्याला मानत नाहीत बरं. आपल्याला कितीही किंमत वाटली त्यांची, हा माणूस चांगला आहे बरं, मुसलमान असून चांगला आहे, पण सापाला दूध पाचण्यासारखं आहे, हे निश्चित समर्थांनी ओळखलं होतं. यवनच त्यांचे शत्रू होते. पूर्वीचे राक्षस तरी परवडले रामांच्या राज्यातले, पण आताचे तेही यवन परवडले जेव्हा समर्थांच्या काळचे. आताचे यवन घराघरात यवन घुसले आहेत. याचा विचार आताही करणार नाही. असहिष्णू आहे, क्रूर आहेत, अडाणी आहेत. त्यांना शिक्षण नाही हो. शिक्षण असलेला माणूस, बुद्धी असलेला, शिक्षण म्हणजे सद्विद्या निरूपण वाचायचं आहे पुन्हा. दासबोधातलं सद्विद्या, शिक्षण हा विषयच नाही. ज्या ठिकाणी सद्विद्या असेल असे सद्विद्या शिकलेले जरी असतील मुसलमान तर ते शिकवतील काय? कसं उडवायचं आहे लोकांना? मग हा अडाणीपणा आहे, ही सद्विद्या नाही असे लोक आहेत. मग राजांची तुकारामांशी भेट झाली आहे. मग अशा वेळी राजांची तुकारामांशी भेट झाल्यानंतर 1649मध्ये राजांची तुकारामांची भेट झाली आणि तुकारामांचं आयुष्यही थोडं कमी पडलं. आणि मगाशी सांगितल्यानंतर तुकारामांनी सांगितलं, अरे बाबा माझा पिंडच तो नाही आहे. खरंच आहे, ज्याचा पिंड नसतो ना त्या गोष्टी करता येत नाहीत. करायची इच्छा असते. सतत पाठिंबा दिला, आशीर्वाद तर इतके दिले आहेत महाराजांना की इतके महाराज, तू ज्यांच्याकडे जाशील ना त्यांच्या हाताखाली तू तयार होणार आहे, हे मला माहिती आहे. तू माझ्याजवळ, मी ते करू शकत नाही, हे त्यांचे स्पष्ट बोलणं आहे.
अभंग कितीतरी आहेत या गोष्टींवरती. मग त्यांनी समर्थांचा अनुग्रह घेतला. त्यांनी सांगितलं, समर्थांकडे जा, अनुग्रह घे. हे कशासाठी बोलते आहे मी? हे बोलते आहे सध्याच्या राजकारणामध्ये हिंदुत्व, आमचा महाराष्ट्र धर्मजागृत झाला पाहिजे, अशी प्रत्येकाच्या मनामध्ये आली पाहिजे. राजाने साधू संतांवर श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे. पहिला नियम आहे, साधू संतांवर श्रद्धा असली पाहिजे. आता जो कोणी म्हणत असेल की आम्ही मानत नाही, साधू संतांची हत्या होते, हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे, आणि यांना आपण निवडून द्यायचं, असं समर्थांचे विचार नाही. आपल्यालाही पटत नाही, आपल्यालाही वाटतंय. पण उदासीनता काय मला समजत नाही. ही उदासीनता जर दूर टाळायची असेल तर सगळे मंचांवरून आता एकत्रित हिंदूंचे आता एकत्रीकरण व्हायला लागलं आहे. कारण समजायला लागलं आहे आता राजाने साधू संतांवर श्रद्धा ठेवायची, त्यांच्या परंपरा सांभाळायच्या. परंपरा, संस्कृती, धर्म सांभाळल्याशिवाय हिंदूंचं मोठेपणाच त्या धर्मामध्ये आणि संस्कृतीमध्ये आहे. मग श्री समर्थांचा दासबोध म्हणजे ही संघटकांची भगवद्गीता आहे, संघटन करणाऱ्यांची भगवद्गीता आहे असं समर्थ आपण म्हणू शकतो. की त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं, हिंदुत्वाचं पुनरुज्जीवन केलं. आणि अशा माणसाला वाईट टाकण्यापेक्षा आता त्यांचे सुगीचे दिवस आले म्हणायचं, प्रत्येक हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे. समर्थ म्हणून नाही, हिंदू म्हणून तरी. समर्थांचे विचार जेव्हा वाचतील ना तेव्हा पटेल. पण सध्या तुम्हाला तुमच्या आई बहिणींवर होणारे अत्याचार दिसत नाही, तुम्हाला भ्रष्टाचार दिसत नाही. बरं, आजकालच्या काळामध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका बोटावरती शाई लावून त्यांना सांगायचं की ह्या चुका तुम्ही केल्या तर तुम्हालाही निवडून देणार नाही, पण तुम्ही हिंदुत्वासाठी तर मतदान करा. हिंदुत्वासाठी मतदान केल्याशिवाय आपल्या शब्दाला किंमत कशी राहणार आहे? मी मतदान केलं नाही, मी बोलीन कशी? मग समर्थ सोडा, हिंदुत्व सोडा, स्वतःचा तरी विचार करा, कमीत कमी राष्ट्राचा विचार नाही. मग त्यांनी म्हटलं, समर्थांचा हा जो दासबोध आहे, आता मी तर समर्थ भक्त असल्यामुळे साहजिकच दासबोधावर बोलणार आहे की संघटकाची भगवद्गीता आहे. राजकारण बहुत करावे परंतु कळेची नेदावे. आणखीन एक अतिशय गोड वैशिष्ट्य समर्थांचं, राजकारण करायचं. आता सुद्धा अशी उदासीनता मरगळ आली आहे, असं वाटतं तो चुकतोय. इतका मोठा मान आम्ही दिला, इतकी 10 वर्ष त्यांना निवडून दिलं, पण चुकतोय की काय, अशी मनामध्ये शंका माझ्या पण आली आणि सगळ्यांच्याच आली आहे. पण राजकारण बहुत करावे परंतु कळोची नेदावे. कळू नाही द्यायचं कोणालाही कळू द्यायचं नाही. आता चंद्रगुप्त गादीवर बसले होते, त्याचं उदाहरण सांगते मी. चंद्रगुप्त गादीवर बसले होते, पण आचार्य चाणक्य मात्र पर्णकुटीत राहत होते. त्यांनी स्वतः राजकारणामध्ये जरी असले ते राजाच्या राजवाड्यात येऊन राहिले नाही, हे समजून घ्यायला पाहिजे. राजाच्या राजवाड्यात आलेत का ते? नाही, त्यांची पर्णकुटी होती. तसंच अगदी दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. मग संत नाही का हा? दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो, देवा भक्ता सवे ध्यातो नित्य नेमे. देव हा देवाच्या सोबत, भक्ताच्या सोबत देव नांदतो. दास डोंगरी राहतो. मी तुमच्यामध्ये येणार नाही, माझं म्हणजे डोंगरी राहतो म्हणजे माझं वैराग्य आहे, मी संतत्व आहे माझ्यामध्ये आहे, मी विरागी आहे. मला राजकारणाशी घेणं देणं नाही, पण तुमचं कल्याण व्हावं यासाठी मी बोलतो. बरं, मला माझं काही नाही, मी तर डोंगरामध्ये सुखी आहे, शिवथर गळीत राहतो, आणखी कुठे राहतो? दास डोंगरी राहतो. उदंड करी गुप्त रूपे. मग त्यांनी सांगितलं, गुप्त रूपाने करा. आपण मोकळ्या मनाने करतोय, मोठेपणाने. उदंड करी गुप्त रूपे. भिकाऱ्यासारखे स्वरूपे. भिकाऱ्यासारखं काय राहतं, तुमचं स्वरूप काय आहे? तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिती. सगळ्या प्रकारच्या सीमांचं उल्लंघन होतं आहे. ज्या ठिकाणी भिकाऱ्यासारखं का जगायचं आहे? 11 बहु 11 काय 11 कळेची ना. काय 11? मारुती. गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. सगळं गुप्ततेने करायचं आहे, सगळ्यांवर मात करायची आहे. समर्थ किती छान सांगतायत, त्या गुप्ततेची उदाहरणं पुढे देत आहेत ते. मग अशा पद्धतीने जे चुकत असतील ना त्यांनासुद्धा गुप्तपणे सांगायचं आहे. मी केव्हाही सांगते, जेव्हा आपण नकारात्मक बोलतो ना त्या नकारात्मकचा विचार जास्त पडतो. आत्महत्या करू नये असं सांगत असताना खूप आत्महत्या कशी करायची ते सांगत बसतात आणि शेवटी हळूच लिहितात आत्महत्या करू नये. याला काय अर्थ आहे? एवढी मोठी धूम्रपानाची पाकिट विकतात आणि हळूच लिहितात धूम्रपान आरोग्यास अपायकारक आहे. याला काही अर्थ नाही, बिलकुल अर्थ नाही या ठिकाणी. गुप्त ते गुप्त जाणावे आनंद. मोठ्याने सांगायचं नाही, ज्या गोष्टी करायच्या त्या हळू. म्हणजे त्यांचं जर चुकत असेल तर त्यांना हळूच सांगायचं आहे. खूप आपली लोकशाही अशी छान आहे, त्यांना हळूच सांगायचं, हे आम्हाला पटलं नाही, पण याचा अर्थ त्यांचं पटत नाही म्हणून तिसऱ्याला घरात आणायचं नाही आहे. ह्यांचं काही गोष्टी पटत नाही, तेही चुकत नाही, माणसं आहेत. त्याच्यावर सुद्धा समर्थांनी उत्तर दिलं आहे. बरं, समर्थांचा अभ्यास किती दांडगा आहे. हे वेश दिसावा बावळा, अंतरी सकळ लोकांचा जिव्हाळा मोडूच नये. कधीही सगळ्यांबद्दल चांगलं वागा. आता हा संत नाही तर कोण बोलतोय?
हा संतच बोलतोय. सगळ्यांबद्दल जिव्हाळा पाळा म्हणतात. ते जरी आमचं राज्य आलं ना, आम्ही त्यांनासुद्धा जिव्हाळ्याने वागवू. आमच्या मनात असेल तर त्यांचं कोणतेही अरेरावी आम्ही ऐकणार नाही. याच्यात काय चूक आहे? याच्यात अजिबात चुकलं. आमचं जर सगळं चांगलं आहे तर आम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्यांना वागवू. तुमच्या मताप्रमाणे आम्ही वागणार नाही. कारण तुम्ही कसे आहात? असहिष्णू आहात, क्रूर आहात, अडाणी आहात. या 3 गोष्टींच्या पुढे नतमस्तक होण्याची आम्हाला 1% गरज नाही. समर्थ म्हणतात आणि ते आताचं राजकारणसुद्धा बोलत आहे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहे तर पुढे होणारं देणं ईश्वराचे. ईश्वराचं देणं आहे ते. धर्मावतार होणे, धर्माचा अवतार होणे हे ईश्वराचं देणं आहे. तुम्ही आम्ही थांबवू शकत नाही. पण आपण आपलं मत देऊन त्यांना पुढे तर आणू शकतो. धर्मस्थापनेचे नर काही वेगळेच असतात. धर्मस्थापनेचे नर असतात ना, ते वेगळे असतात. 10 वर्ष आपण आनंदी होतोच ना, मग एक त्यांच्या चुकीची क्षमा आपण करायची आहे. शिवछत्रपती आग्र्याच्या तुरुंगातून निसटले. शिवछत्रपती जेव्हा आग्र्याच्या तुरुंगातून निसटले ते साधूच्या वेशात महाराष्ट्रामध्ये पोहोचले. आता हा इतिहास थोडासा. त्यावेळी आग्रा ते रायगड दर 25 मैलावर श्री समर्थांचे मठ आहेत. दर 25 मैलावर आग्रा ते रायगडपर्यंत 25-25 मैलावरती समर्थांचे मठ आहेत. कशासाठी आहेत? साधूंचा सल्ला घ्यावा, संतांचा थल्ला घ्यावा, संतांचा आशीर्वाद घ्यावा याकरता. आणि घेणारे आपले शिवबा आहेत. साधू वेशातील शिवबा महाराजांनी आपल्या सुटकेसाठी या मठांचा आधार नाही का घेतला? याच मठांचा आधार घेऊन शिवबा मोठे झाले. प्रतापगडावरील कण्हेरी मठाचे मठपती वासुदेव गोसावी यांच्या हस्ताक्षरातली ती जी कविता आहे ना, म्हणजे ते जे कवन आहे ना, ते सगळ्यांनी ऐकावं. कोण त्यांना मूर्ख म्हणेल आणि कोण त्यांना द्वेष्टे म्हणेल. बघा किती कठीण परिस्थितीतून ते वर आले आहेत. आता त्याच्या मनाने तर आपली काहीच कठीण परिस्थिती नाही. आता प्रतापगडावरील कण्हेरी मठाचे जे मठपती आहेत ना, वासुदेव गोसावी, ज्यांच्या हस्ताक्षरात त्यांनी स्वतः एक लखोटा पाठवला आहे. विवेके करावे कार्यसाधन. आता याच्यातून संतत्व दिसतंय की नाही? विवेके करावे कार्यसाधन. समर्थ म्हणतायत विवेके करावे कार्यसाधन. जे काही कार्य करताय ते विवेकाने करा. काय चुकलंय? नंतर जाणारा नरतनू हे जाणून, जाणारा नरतनू हे जाणून, अशी त्यांनी 12 वाक्य लिहिली, ज्याची आद्याक्षरं जर घेतली तर विजापूरचा सरदार निघाला आहे. हा संदेश त्यांनी दिला. मग याच्यात विवेक, सामर्थ्य, निष्ठा, कर्तव्य आणि संतत्व सगळं दिसतंय. त्यांनी म्हटलं विवेके करावे कार्यसाधन, म्हणजे जाणारं नरतनू हे जाणून. आपली नरतनू एक दिवस जाणार आहे, म्हणजे हे त्यांना सरळ उपदेश केला आहे. सत्याचा उपदेश केला. इतके सत्य समजणारे लोक आहेत का खरंच समोरचे? पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नाही. भविष्याची चिंता करू नका. आपली नरतनू जाणार आहे, सध्या कार्य चांगलं करा. भविष्याची चिंता तुम्ही करू नका. भविष्याची चिंता तुम्ही रघुनायकावर सोडून द्या. नंतर चालू नये असन मार्गाने चालू नका, असं सांगणाऱ्यांना राजा नाही करायचं आपण. अशा शिकवण जो सांभाळेल, जो हिंदुत्व सांभाळेल, त्याला राजा करणं आपलं कर्तव्य आहे. सत्यता बाणण्या अंगी रघुवीर कृपा ते प्रसंगी दास महात्म्य वाढवी. म्हणजे सरदार, विजापूरचा सरदार रजनीनाथ आणि दिनकर. एका वेळी रजनीनाथ विरोधाभास सांगितला आहे. रजनीनाथ आणि दिनकर म्हणजे चंद्र आणि सूर्य नित्य करती संचार, घालिताती येरझार लाविले भ्रमण जगदीशे. सगळे जे येरझार करतायत ना, चंद्र सूर्य, यावर जास्त बोलण्याची गरज नाही. अर्थ आपण दासबोधात किंवा याच्यात ऐकतो, पण ह्याच्या संदर्भात, राजकारणाच्या संदर्भात असल्यामुळे संतत्व आणि कवित्व आणि राजकारण सगळं आलं आहे. त्या ठिकाणी म्हणतात जे चंद्र आणि सूर्य फिरतात, म्हणजे ब्रह्मांड जे फिरत आहे ते नित्यकरी संचार, घालिताती येरझार, जे काही येरझार घालतात ते कुणामुळे? लाविले भ्रमण जगदीशे, त्या जगदीशाने भ्रमण करायला लावलं. आता या ठिकाणी किती सुंदर उपदेश केला आहे. कुणालाही वाचल्यानंतर वाटेल की हा तर समर्थांना उपदेश, साधं सरळ भक्तीचं पत्र आहे. भक्तीचं पत्र समर्थांनी आपल्या शिष्याला पाठवलं असं वाटणार आहे. आदिमाया मूळ भवानी, हे सकळ ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करून इष्ट योजना करावी. आणि हे सगळं सांगितल्यानंतर हळूच त्या छोट्यासोबत जे काही तुला वाटेल ना तशी इष्ट योजना कर, कारण विजापूरचा सरदार निघाला आहे. आता हे सांगत असताना त्यांची बुद्धी, त्यांची मती कोण म्हणेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासमोर बोलत असताना आनंदाने ऊर भरून येतो. आणि ज्या लोकांसोबत बोलायला आपली इच्छा असते ते ऐकून घेत नाहीत. त्यामुळे आपणच आपली शक्ती वाढवायची आणि सांगायचं, हे समर्थ, हे राजकारण कशासाठी चाललं आहे? हे राजकारण हिंदुत्वासाठी चाललं आहे. मग आदिमाया मूळ भवानी, हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करोनी, एकांतामध्ये विवेक करायचा आहे आणि इष्ट योजना करा.
ज्याप्रमाणे तुम्हाला वाटतंय त्याप्रमाणे करा, असा समर्थांचा संदेश लखोटा त्यांना पोचला. आणि पोचल्यानंतर त्यांना जे वाटतं ते केलं आहे. अशी शिवसमर्थ जोडी जी आहे ना, ती हिंदुत्वासाठी लढली. महाराष्ट्रामध्ये यवनांचा पराभव केला आणि छत्रपती राजा झाला. मग छत्रपती राजा झाल्यानंतरचं राज्य कसं असेल हे सुद्धा थोड्या वेळ मनात विचार करायचा, की छत्रपती राजा झाला कारण तो कोणातरी गुरुचा शिष्य होता. तो समर्थांचाच होता फक्त असं नाही, सगळ्या संतांचा तो शिष्य होता. फक्त संतांमधले काही संतांनी त्यांना सांगितलं की मी ही गोष्ट करू शकत नाही, ती तू समर्थांकडे गेलास तर तुला चांगलं करेल. कारण समर्थ राजकारणी आहेत. आणि समर्थ राजकारणी का आहेत? कारण समर्थांनी कृष्णाला आपला गुरु मानला आहे आणि रामाला धर्म मानला आहे. राम हे आराध्य दैवत आहे. मग दोन्ही याचा संगम जर एकत्र असेल तर त्यांनी म्हटलं आहे श्री समर्थांचा दासबोध ही संघटकाची भगवद्गीता आहे. मग म्हणून समर्थांवर आज आपण बोललो. आणि चैतन्य सत्संग मंडळामध्ये जो काही दासबोध चालू आहे, दासबोध आपल्याला वावगा नाही, उलट दासबोध म्हणजे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा आपण मानतो आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पटणारच आहेत. हे पटणे हे वेगळं काही विशेष नाहीच आहे. पण ज्यांना पटत नाही त्यांना सांगण्याची, सगळ्या हिंदूंनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांना निरोप दिला. आता मग ते म्हणतात, हे झाल्यानंतर इथपर्यंत संतत्व झालं म्हणजे त्यांनी चांगले चांगले गोष्टी सांगितल्या, चांगले चांगले विचार सांगितले, मोठे मोठे नियम सांगितले की चंद्र सूर्य कसे चालतात. 4 ओळीमध्ये सगळं ब्रह्मांडाचं ज्ञान ते देत आहेत. एवढे ते ज्ञानी, एवढा मोठा 220 दशकाचा दासबोध लिहित असताना 4 ओळीमध्ये सुद्धा तेच बोलत आहेत जे त्यांना अपेक्षित आहे. इतका हुशार. आपल्याला वाटतं एवढा मोठा, म्हणून त्यांनी सांगितलं पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय कोणीही त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ नये. जो देईल तो मूर्ख आहे. जो एवढा 220 दशकाचा लिहू शकतो तर 4 ओळीतसुद्धा तो तेच नियम सांगतोय. इतका तो प्रकांड पंडित व्यक्ती ज्याने अख्खं जीवन याच्यासाठी समर्पित केलं, स्वराज्यासाठी. स्वराज्य कुणी निर्माण केलं आणि नेमकी संधी मिळाली आहे शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराजांनी यवनांचा पानिपत करून स्वराज्य स्थापन केलेलं आहे. जी जिजाबाईंची इच्छा होती, जिजाबाईंचं नाव काढणार नाही, पुन्हा असं वाटेल जिजाबाईंबद्दल बोलत अरे अशी माता होती तेव्हा जसा पुत्र जन्माला आला. ही घरातली परंपरा झाली. पण गुरुची परंपरा पण आहे ना आवश्यक. दोन्हीकडची जेव्हा परंपरा एकत्र येईल तेव्हा शिवबा निर्माण होईल. आणि शिवबा म्हणजे आता त्यावेळी एक शिवबा झाला. आता प्रत्येक मनात शिवबा झाला पाहिजे. प्रत्येक मनामध्ये शिवबांचे विचार असले पाहिजे. आणि शिवबांचा आध्यात्मिक बैठक ही समर्थांची आणि सगळ्या संतांची आहे, नुसती समर्थांची नाही. त्याशिवाय का तुकाराम महाराजांनी एवढं कौतुक, कितीतरी अभंगांवर आपण त्यांच्या बोलू शकतो, तो विषय नाही. आपला विषय राजकारण आणि सध्याचं राजकारण, उद्याचं राजकारण आहे. उद्या आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे. त्यामुळे थोडक्यात हा गोषवारा समर्थांचा नव्हे, राजकारणाचा घेतला गेला की ज्या राजकारणामध्ये असं ढवळून निघालेलं राजकारण आहे. हिंदूंना उठायला सांगितलं आहे. राष्ट्रसेविका समितीची 50 वर्षापूर्वीची गीतं आता असं वाटतंय त्याची गरज आता खरंच झालेली आहे. कारण 25 वर्षापूर्वी आपण लक्ष दिलं नाही ज्या गोष्टीकडे, त्या गोष्टी एवढ्या डोक्यावर जाऊन बसल्या की आता तुम्ही कितीही शिव्या दिल्या आणि कितीही काही केलं तरी हिंदू झोपणार नाही. कुंभकर्णाची झोप आता उठलेली आहे. आणि कोणताही, आणि जर आमचं मतदान चुकलं, हे राजकारणी जर तसे वागले नाही तर आमचं हे बोट, हे प्रत्येक वेळी सांगतोय मतदार, आता आमचं हे बोट तुमचं ऐकणार नाही. आम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही वागा, नाही तर तुम्हाला त्या ठिकाणाहून काढून टाकू. म्हणजे असं हळूच सांगायचं. खोट्या गोष्टी हळू सांगायच्या, त्यांना समजावून सांगायचं. या खोट्या गोष्टी आपण हळू करायच्या आणि मोठ्याने जय जयकार करायचा. जय जय रघुवीर समर्थ. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. ज्याला जसं पाहिजे तसं. एकाने मारलं दुसऱ्याने गाल पुढे करायला समर्थ तयार नाही. चोरटे होरटे तुंदे, नासके लाच इच्छिती, लवंदीचे दुरी घालावे मारावे राजकारणे. राजकारणामध्ये मारून टाका म्हणतात अशांना. असं म्हणणारा समर्थ कसा सहन होणार आहे? असा समर्थ, असा तो राजा कसा सहन होणार आहे? कारण आम्हाला आमचे स्वार्थ संपवायचा आहे. मारिता मारिता मारावे, मारिता मारिता मारावे, तेणे गतीस पावावे. त्यांना गती द्यायची आहे. फिरून येता भोगावे महद्भाग्य. परत यायचं आणि महद्भाग्य भोगायचं. कसं? यावेळी मारिता मारिता मारावे, मारून टाकायचं वाईटांना. बरं, त्यांनी साधूंना मारले. आपल्याला म्हणतात आहे खटासी असावे, वाईट अर्थ काढायचा आपण काढणारच नाही. त्यामुळे आपण एवढ्या आवेशात बोलू शकतो, आपण हा अर्थ काढणार नाही. मारिता मारिता मारावे, तेणे गतीस पावावे, फिरून येता भोगावे महद्भाग्य. हे सगळं केल्यानंतर आमचं जे कर्म आहे ते रघुनाथाला अर्पण करायचं आणि मग महद्भाग्य भोगायचं. असं भाग्य भोगायचं आहे जे हिंदूंचं स्वप्न आहे.
हे राष्ट्र व्हावे हे तो श्रींची इच्छा. असं जे जसे ते शिवबा बोलले तसा प्रत्येक हिंदू नायिका बोलत आहे आता सध्या. देव मात्र इच्छे दिला, आपुला स्वधर्म बुडविला, जित्या परिसमृत्यू भला ऐसे समजावे. आता जर तुम्ही काही केलं नाही तर तुम्ही मेलेले समजा स्वतःला. खरंच निद्रिस्त म्हणजे हे निद्रिस्तापेक्षाही भयंकर अवस्था आहे. असं बोलण्याचा स्वभाव माझाही नाही आणि कोणत्याही संतांचा नाही. पण परिस्थिती इतकी भयंकर आहे, घराच्या बाहेर पडता येत नसेल मोठ्या शहरांमध्ये कोणाला, ही गोष्ट बरोबर नाही. देव मात्र ज्या पोलीस चौकीच्या मागेच वाईट गोष्टी घडतात, पोलीस चौकी समोर आहे आणि मागे वाईट गोष्टी घडतात. कोणतं राजकारण आहे हे राजकारण चांगलं आहे. जिथे पोलीस चौकी आहे त्याच्या मागे गुन्हे घडत आहेत आणि पोलिसांना दिसत नाही. 24 तासाचा पहारा. देव मात्र इच्छे दिला, आपुला स्वधर्म बुडविला, जित्या परिसमृत्यू भला ऐसे समजावे. अशा राज्यात राहण्यापेक्षा मेलेलं बरं. असं देव मस्तकी धरावा, मुलुख बडवा अथवा बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी. धर्मसंस्थेसाठीच आपण फक्त जगायचं आहे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करतो आपण. हलकल्लोळ करतो. समर्थांच्या ओव्या नुसत्या त्याच्यातच पडलेल्या असतात. शिवाजी महाराजांचा उदय करत असताना उदो करत असताना आपण झोपलेलो. म्हणजे यायचं शिवबांनी आणि कार्य करून जायचं असं स्वप्न आता चालणार नाही. प्रत्येक मनामधला हिंदू जर जागृत झाला तरच उद्यापासून जी सुरुवात होणार आहे ही अतिशय धर्मपरिवर्तक आहे आणि याच्यात आपण जिंकलोच पाहिजे असा प्रत्येक हिंदूंनी पण घेतला पाहिजे. देवद्रोही जितके कुत्ते, समर्थ काय म्हणतायत, देवद्रोही जितके कुत्ते मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. अशाने जर तुम्ही असं जर केलं, यांना जर परतवून टाळलं तर तुम्ही देवदास ठराल. आता देव म्हणजे या ठिकाणी रामराम पूजा मर्चा करणारे नाही म्हणत आहे, ते तो देवदास आहे जो त्यांना देवद्रोही जितके कुत्ते असतील ते त्या सगळ्यांना पळवून लावा म्हणे. हे सगळे हिंदू एकत्र झाले दिल्लीला. काय बोलत असतील, त्यांची काय भाषणं असतील. प्रत्यक्ष जायची इच्छा होते पण आपल्याला मतदान करायचं असल्यामुळे आपण इथे थांबलेलो आहे. देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. याच्यावरती म्हणतात समर्थ म्हणतात संशय नाही. नका समर्थांवर संशय विचार करू. त्यांना म्हणायचं समर्थांना मानू नका. शिवबांना मानता बरं, शिवबांनाही मानत नाही. तुमच्या घरची मुलगी गेलेली आहे, इतके प्रकरणं होतात आहे, मुली पळून लावत आहेत, ते घेऊन जातात आहे, जमिनी घेत आहेत आणि मशिदी बांधतायत. हे सगळं चालतं आहे. हे तरी तुम्हाला हिंदू आहे का तुम्ही? अजिबातच नाही आहे. धर्माकरिता मरावे. आता शांत झालेत बरेच. धर्माकरिता मरावे मरोनी अवघ्यास मारावे. धर्माकरता मरावे मरोनी अवघ्यास मारावे. मारता घ्यावे राज्य आपले. बाजूप्रभू देशपांडे. मारता राज्य घेतलंय आणि तोफ उडवली. काय असेल त्यांचा इतिहास? तो इतिहासच आहे का फक्त? आपल्याला फक्त एक मतदानही करणं होत नाही. जायचंय आणि मतदान करायचं एवढं सुद्धा होत नाही. पैसा इतका महत्त्वाचा पैसा. तुम्ही धर्माच्या गोष्टी करता, तुम्ही देवाच्या जवळ राहता. असा देव समर्थांना अपेक्षित नाही. जो झोपून राहत असेल, जो निद्रित असेल, तो देव समर्थांना मान्य नाही म्हणून त्यांना वाईट टाकलेला आहे. दुसरं काही कारण नाही. मराठा हाती तुका मिळवावा. आता शेवट आलेला आहे. मराठा हाती तुका मिळवावा. कितीतरी ओवी अजून शिल्लक आहे. मला जर विचार केला तर अजून 2 तास बोलू शकतो, पण आपल्याला उद्याचा मतितार्थ समजला. मराठा हाती तुका मिळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा. आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा. ये विषयी न करता तकवा पूर्वज हसती. जर असं आपण केलं नाही, पूर्वज हसतात आपल्याला. त्याचंही उदाहरण मी देऊ शकते. नाव घ्यायचं नाही आहे. जर वडिलांनी जे केलं ते मुलगा करू शकत नसेल, त्यांचंच नाव घालवत असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला कुत्ता म्हणायचं की काय म्हणायचं? देशद्रोही म्हणायचं? अशा लोकांच्या हाती राज्य द्यायचं आहे. मराठा हाती तुका मिळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवा. आता हे महाराष्ट्राशी संबंधित आहे की नाही सगळं? त्यामुळे हा विषय नाही तर वेगळा विषय ठरवलेला असताना म्हटलं उद्याचा दिवस इतका महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र मिळवावा, तितका महाराष्ट्र धर्म वाढवावा. ये विषयी न करता तकवा पूर्वज हसती. असं जर आपण वागलो नाही तर आपले पूर्वज हसत नाहीत, नुसते शाप देतील आपल्याला. मी तर म्हणते राजकारणात दुर्जनांचे स्थान शिस्तीत खूप दुखावले जायचं. त्यांच्या काळामध्ये दुखावलं जायचं ना. त्यामुळे नेताजी, पालकर, कान्होजी, प्रतापराव गुजर, खंडोजी, खोपडी या सगळ्यांना मोगलांना मिळाले ते. एक फक्त मुद्दा मांडायचा राहिला की ते जी चुकीला म्हणतो ना आपण की चूकसुद्धा सहन करायला पाहिजे, तर ते मोगलांना मिळाले. पण शिवाजी महाराजांनी पुन्हा त्यांना संधी दिली आपल्या धर्मात परत यायची. चुकतो एकदा, त्याला संधी द्या, प्रेमाने कुरवाळा त्याला पुन्हा धर्मात घ्या. असं सांगणारा आहे का बाकी दुसरा कोणता धर्म? त्यांनी चुकलेल्या माणसाला
प्रेमाने जवळ ओढलाय. क्षणक्षणा सांभाळावे बदलेल म्हणून त्याला क्षणक्षणाने सांभाळायचं आहे. बदलेल कधीतरी. आता एक चूक झाली आहे, एका राज्यकर्त्याची चूक झाली मान्य, पण त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे? त्यांना अमान्य करून इतरांचा रंगानाच पाहायचा आहे आपल्याला. त्यापेक्षा त्यांना चूक न करू देता त्यांना म्हणायचं क्षणक्षणा सांभाळावे बदलेल म्हणून. हा कधी ना कधी बदलणार आहे, कारण तो शेवटी आमचा आहे. जो गेला आहे ना तो आमचा आहे, त्याला घेऊन या वापस. एक तर जाऊच द्यायचं नाही आणि गेला तर घेऊन या वापस, असं म्हणणारे समर्थ. आता सांगा, संत, महंत का राजकारणी का कल्याण करणारे? आपलं कल्याण करणारे असे जे संत आहे पुष्कळ आहे अजून पुढे. दोष देखोनी झाकावे, ते म्हणतात ते दोष पाहायचे. आता आपण बघतोय की नाही, तुमच्या मनाला माहिती आहे आता मी कोणाबद्दल आणि काय बोलते आहे, कारण आपण सगळे तो राजकारण बघतोय. त्या ठिकाणी आपल्या मनाला जाणवलं की इतकं प्रेम आम्ही केलं, ती व्यक्ती चुकली. अरे माणूस आहे, चुकतोय. त्यांनी म्हटलं दोष देखोनी झाकावे, कधी कधी झाकून टाकायचं. आपला आहे ना, चुपचाप त्याला हळूच सांगायचं. आणि त्यांना म्हणे शनी महाराजांनी स्वतः इतका त्रास दिला आहे की त्यांना जाणवलं. मूर्ख नाही, समोरची व्यक्ती जी चुकली आहे ती मूर्ख नाही, आपली आहे. शेवटी आपली आहे. एवढे दिगंतात कीर्ती त्यांनी गाजवली आहे. एखादी चूक जर झाली तर मोठ्या मनाने मान्य करायला काय हरकत आहे? हे आता शब्दांचा खेळ आहे हा सगळा, सगळ्यांना समजत आहे. दोष देखोनी झाकावे, अवगुण अखंड न बोलावे. सतत त्यांच्या अवगुणांची चर्चा समर्थांना मान्य नाही. समर्थ 1600 चले. आताचं जे राजकारण आहे ते राजकारण म्हणून हा विषय आज घेतला बरं, दुसरं काही कारण नाही. माझा हा विषय नाही, माझा हा पिंड नाही. दोष देखोनी झाकावे, अवगुण अखंड न बोलावे. दुर्जन सापडोनी सोडावे, परोपकार करोनी. दुर्जन जर सापडला ना त्याला पकडायचं आणि परोपकार करायचा, मग तो आपला होऊन जातो. हा समर्थ संत नाही का? हा संत आहे. आणि संतत्व जो मान्य करत नाही तो यवन आहे. जो संतत्व मान्य करत नाही तो यवन आहे. दुर्जन प्राणी समजावे, परिते प्रकट न करावे. आता आम्हाला दुर्जन समजला, आमची सुनबाई वाईट आहे, आमची सुनबाई हो वाईट आहे, कळलं आम्हाला. घरातलं उदाहरण जरी घेतलं, आपली सुनबाई वाईट आहे, आपली मुलगी वाईट आहे, आपल्या शेजारचे वाईट आहे, कळलं. पण त्यावर चर्चा कशाला? उलट त्याला परोपकार करायचं, समजावून सांगायचं, आपल्यात घ्यायचं, प्रेमाने घ्यायचं आणि त्याला समजावून शेवटी तो आपला आहे ना. परक्यांना आपलं म्हणण्यापेक्षा आपल्याच्या क्षमा करा ना. आपली स्वतःची बुद्धी गहाण. हा विवेक आहे. हा विवेक समर्थांनी शिकवला आहे. ते म्हणतात दुर्जन प्राणी समजावे, तो दुर्जन आहे प्राणी समजून घ्या. परी ते प्रकट न करावे, ते प्रकट नाही करायचं. सज्जना परीसा आळवावे, महत्त्व देऊनी. उलट त्यांना सज्जन म्हणायचं, त्यांना म्हणायचं तुम्ही खूप म्हणजे त्यांच्या मनातल्या मनात त्यांना वाईट वाटतं. ही उपाययोजना संतच करू शकतो, दुसरा कोणीही करू शकत नाही. सज्जना परीसा आळवावे, महत्त्व देऊनी. त्यांना महत्त्व द्यायचं, बाबा तुझी गरज आहे. आता सुनबाईंची एखादी चूक असेल, बाई तुझ्याशिवाय हे काम कोणीच करू शकत नाही म्हटलं की दुसऱ्या दिवशी ती 4 कामं अधिक करते. हा नियम आहे. चांगल्या गुणांना चांगलेच गुण वापस मिळतात. असं एकदा करून तर पाहायचं. चुकलाय माहिती आहे म्हणजे हे सगळे तिन्ही विषय जे मी आज बोलली ते एकूण 1% राजकारणाशी लागू आहे. जगामध्ये दुर्जन प्रकट, तरी मग अखंड खटपट. या कारणे ती वाट बुजून टाकावी. तर समजा असं जर दुर्गण प्रगट होत असतील, जर असे दुर्जन प्रगट होत असतील तर ती वाटच बुजून टाका म्हणतात. समर्थ काय म्हणतात? मग आमचे समर्थ आम्हाला फार आवडतात. त्यामुळे आमचे समर्थ आम्हाला इतके प्रिय आहेत की समर्थांच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. समर्थांनी कृष्णाचं ऐकलं आणि आम्ही समर्थांचं ऐकू आणि उद्या जाऊन मतदान करू. मतदान जर आमचं चुकून, या ठिकाणी बोलते चुकून काही त्यांच्या चुका असतील तर त्या क्षमा करू आणि त्यांना चांगला जाब विचारू. आता जर चुकले तर हिंदू तुमचं सुद्धा ऐकून घेणार नाही. तसंही या 1 वर्षामध्ये शनीने इतकं काही त्यांच्या बाबतीत जे काही चुकले त्यांच्या बाबतीत केलं आहे की त्यांच्या चुका त्यांना मान्य आहेत. त्यामुळे तेही नरमले आहेत, त्यांची देहबोलीसुद्धा बदललेली आहे. या सगळ्या गोष्टी भगवंत बघून घेईल. आपल्याला ती गोष्ट दुसऱ्यांच्या हातात राज्य देऊन त्यांना शिक्षा देण्याच्या आपण इतके मोठे नाही. आपले ते आहेत आणि आपल्याच लोकांना जे हिंदूंचं राज्य करणार आहे त्या राज्यकर्त्यांना निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. नाही तर आम्ही मेलो असं समर्थ म्हटलं. चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा. हळूहळू तो मूर्ख आहे ना त्याचं हळूहळू आता सुनबाई चुकली, तिला हळूहळू समजून सांगायचं, हे चुकलं बाई, ते चुकलं बाई, तरी मी क्षमा केली, मी काय बोलली का नाही ना. असं करून तिला जवळ घ्यायचं की शेवटी सून आपलीच आहे. मग या पद्धतीने आपलाच व्यक्ती आहे, आपलेच मतदार आहे, आपलं सांभाळून घ्यायचं, सगळे एकत्र राहायचं आणि सगळे एकत्र राहून अतिशय सुंदर पद्धतीचं हिंदू राष्ट्र निर्माण करायचं. आणि ज्याची सुरुवात
आपण उद्यापासून करणार आहे. सगळ्यांनी मिळून झुंडीच्या झुंडी मतदान करायला जायचं आहे, हिंदूंना निवडून द्यायचं आहे, ही अगदी अपेक्षा करून समर्थांचे वाक्यांनी आधार घेत जी काही बोलली ते माझ्या सद्गुरूंना समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आजचं समर्थ आणि राजकारण, त्यांचं राजकारण या विषयावर आपण कर्माचं उदाहरण घेऊन जी सुरुवात केली ती अत्यंत साध्या सुनबाईच्या पर्यंत आपण आलात आणि राजकारणाचं कसं मूर्त जो आपल्याला आणायचंय, या समाजाला कसं उभं करायचंय आणि तिथे उभ्या